समास तिसरा. कवित्व निरूपण. श्रीराम. कवित्व शब्द सुन्नमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेने संतोष प्रदकुळा, आनंद होय. श्री समर्थ म्हणतात की कवित्व म्हणजे शब्दरूपी फुलांची माळ असून त्याचा अर्थ म्हणजे त्या फुलांच्या आगळ्या वेगळ्या सुगंध होय. त्याच्या योगे संतरूपी भुंग्यांच्या कुळाला आनंद होतो. ऐसी माळा अंतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी, ओंकार तंत अखंडपणी, खंडूच नये. अशी शब्दरूपी सुमनांची माळ अंतःकरणात गुंफून ती रामचरणी अर्पण करावी. मात्र त्यातील ओंकाररूपी तंतू अखंड राहील, तो तुटणार नाही याची काळजी घ्यावी. परोपकाराने कवित्व अगत्य करणे, तया कवित्वाची लक्षणे बोली ती. परोपकारासाठी कवित्व अगत्याने करावे. असे परोपकारी कवित्व कसे असते त्याची लक्षणे आता सांगितली जातील. जेने घडे भगवत भक्ती, जेने घडे विरक्ती, ऐसी या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. ज्या योगे भगवत भक्ती घडेल, विरक्ती घडेल, अशा कवित्वाची निर्मिती व्हावी म्हणून जे उपाय करणे जरुरी आहेत ते आधी करावेत. क्रियेवीन शब्द ज्ञान, तया न मानिती सज्जन, म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. क्रियेशिवायच्या शब्दज्ञानाला सज्जन लोक महत्त्व देत नाहीत, म्हणून आधी अनुतापाने देवाला प्रसन्न करून घ्यावे. देवाचेन प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे, या नाव प्रासादिक. देवाच्या प्रसन्नतेने त्याच्या कृपेने जे जे बोलणे बोलले जाते ते अत्यंत प्रशंसनीय असते. त्याला प्रासादिक नाव असे आहे. धीट पाठ प्रासादिक, ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोली जेल. धीट पाठ आणि प्रासादिक असे काव्याचे 3 प्रकार अनेक जण सांगतात. या 3 प्रकारांबद्दल येथे विचार सांगितला जाईल. धीट म्हणजे धीटपणे केले जे जे आपुल्या मनास आले, बळेची कवित्व रचिले, या नाव धीट बोलीचे. धीट म्हणजे जे जे आपल्या मनात आले त्यावर बळेच धीटपणे जे कवित्व रचले जाते त्याला धीट हे नाव दिले जाते. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिखा उतार आपणची केला. पाठ म्हणजे पाठांतर. अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यावर त्याच्या धर्तीवर आपण ही काव्य रचले त्यास पाठ असे म्हणतात. सिग्नीची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ती वाचून जे जे केले, या नाव धीट पाठ. जे जे दृष्टीस पडले त्यावर जे शीघ्र कवित्व केले जाते व ज्यात भक्ती नसते त्याला धीट पाठ असे नाव आहे. कामिक रसिक शृंगारिक, वीर हास्य प्रस्ताविक, कौतुक विनोद अनेक, या नाव धीट पाठ. कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य या रसांनी युक्त, ज्यात काही आश्चर्यजनक गोष्टी, विनोद प्रास्ताविक वगैरे असते त्याला धीट पाठ असे म्हणतात. मन झाले कामाकार, तैसेची निघती उद्गार, धीट पाठे परपार, पावी जेत नाही. मन ज्यावेळी कामवासनेने भरून कामाकार होते त्यावेळी कवी जे काव्य रचतो ते कामाकारच असते, त्यास धीट पाठ म्हणतात. पण अशा काव्याने भवसागरातून मुक्तता होणार नाही. व्हावया उदराशांती, करणे लागे नरस्तुती, तेथे केली जी विपत्ती,
त्या नाव धीट पाठ. पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी मनुष्याची स्तुती करण्याकरता जी विद्वत्ता प्रकट केली जाते त्या काव्यास धीट पाठ म्हणतात. कवित्व नसावे धीट पाठ, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट पाषांड मत. कवित्व धीट पाठ नसावे किंवा ते ओढून ताणून केलेले नसावे, तसेच ते उद्धट किंवा पाखंड मताने युक्त नसावे. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग दृष्टांतहीन. कवित्व वादंग माजविणारे नसावे अथवा ते रसभंग करणारे नसावे, तसेच ते रंगभंग करणारे अथवा दृष्टांतहीन नसावे. कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटीळ लक्षणीया. कवित्व पाल्हाळिक किंवा बाष्कळही नसावे, तसेच कोणा कुटील माणसाला लक्षून केलेलेही नसावे. हीन कवित्व नसावे, बोलिलेची न बोलावे, छंदभंग न करावे मुद्राहीन. हीन दर्जाचे कवित्व नसावे, त्यात पुनरावृत्ती नसावी आणि छंद वृत्ते वगैरेचे नियमांचा भंगही केलेला नसावा. निर्दोष काव्य असे असावे. व्युत्पत्तीहीन तर्कहीन, कळाहीन शब्दहीन, भक्ती ज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे. व्युत्पत्तीहीन, तर्कहीन, कलाहीन, शब्दहीन अथवा ज्यात भक्ती ज्ञान वैराग्याचे वर्णन नाही असे कवित्व नसावे. भक्तिहीन जे कवित्व तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वक्तृत्व कंटाळवाणे. भक्तिहीन असलेले कवित्व म्हणजे अडाणी माणसाचे मत असे समजावे. भक्तीची आवड नसताना केलेले वक्तृत्व कंटाळवाणे होते. भक्तिवीन जो अनुवाद तोची जाणावा विनोद, प्रीतिवीण संवाद घडे केवी. भक्तीशिवाय केलेल्या काव्य म्हणजे विनोद किंवा करमणूक होय. भगवंताविषयी प्रेम नसेल तर भगवंताशी संवाद कसा घडेल. असो धीट पाठ ते ऐसे, नाथिले अहंतेचे पिसे, आता प्रसादिक ते कैसे सांगीजेल. असो धीट पाठ या प्रकारचे कवित्व हे अशा प्रकाराचे असते. मिथ्या असलेल्या अहंकाराला लागलेल्या ते एक प्रकारचे वेडच असते. आता प्रासादिक कवित्व कसे असते ते सांगितले जाईल. वैभव कांता कांचन, ज्यास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे. वैभव, स्त्री आणि सोने हे ज्याला वमनाप्रमाणे त्याच्या वाटते आणि ज्याच्या अंतरी सर्वोत्तमाचे ध्यान लागलेले असते. जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी भगवत सजनाची. ज्याला घडोघडी भगवंतांच्या ठिकाणी आवड उत्पन्न होते आणि त्यामुळे ज्याला भगवत भजनात चढती वाढती गोडी लागते. जो भगवत भजनी वेण जाऊ नेदी एक क्षण, सर्व काळ अंतकरण भक्ती रंगे रंगले. जो भगवत भजनाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही आणि ज्याचे अंतःकरण सर्व काळ भक्तीत रंगलेले असते. ज्या अंतरी भगवंत अचळ राहिले निवांत, तो स्वभावे जे बोलेल ते ब्रह्मनिरूपण. जयाच्या अंतःकरणात निरंतर भगवंत अचळ आणि निवांत वास करून राहिलेला असतो. तो सहज स्वभावाने जे जे बोलतो ते ते ब्रह्मनिरूपणच असते. अंतरी बैसला गोविंद, तेने लागला भक्तिछंद, भक्तिवीण अनुवाद आणिक नाही. त्याच्या अंतरी गोविंद राहिला असल्याने त्याला भक्तीचा
छंद लागलेला असतो. त्यामुळे भक्तीशिवाय दुसरा विषय त्याच्या बोलण्यात येत नाही. आवडी लागली अंतरी तैसीच वेदे वैखरी, भावे करुणा कीर्तन करी, प्रेम भरे नाचुती. मनात भक्तीची अत्यंत आवड असल्याने त्याची वाणी त्याप्रमाणेच भक्तीविषयी बोलते. तो अत्यंत प्रेमाने करुणेने भगवंताला आळवीत कीर्तन करून प्रेमभराने नाचतो. भगवंती लागले मन तेने नाठवे देह भान, शंका लज्जा पळोन दुरी ठेली. भगवंताच्या ठिकाणी मन जडलेले असल्याने त्याला देहभान उरत नाही. त्यामुळे शंका आणि लोकलाज त्याच्यापासून दूर पळून जातात. तो प्रेम रंगे रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेने अहंभाव घातला पायांतळी. तो प्रेमरंगात रंगून जातो, भक्तीच्या मदाने उन्मत्त होतो. त्यावेळी असे वाटते की अहंभावाला जण तो पायदळी तुडवीत आहे. गात नाचत निशंक तयास कैचे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसोन ठेला. जो प्रेमाने उन्मत्त होऊन नाचत गात असतो त्याला लोक दिसतील तरी कसे? त्याच्या दृष्टीत त्रैलोक्य नायक भगवंतच भरून राहिलेला असतो. ऐसी भगवंती रंगला आणि काही न लगे त्याला, स्वेच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप. असा जो भगवंताच्या ठिकाणी रंगून गेलेला असतो त्याला दुसरे काहीही नको असते. आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार तो भगवंताच्या रूपाचे, अनेक प्रकारच्या कीर्तीचे, प्रतापाचे वर्णन करू लागतो. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे. तो भगवंताची अनेक प्रकारची ध्याने, अनेक प्रकारच्या मूर्ती, भगवंताचे विविध पराक्रम आणि अपार कीर्ती यांचे वर्णन करू लागतो. त्यापुढे नरस्तुती करणे त्याला कसपटासारखे अत्यंत तुच्छ वाटते. असो ऐसा भगवद्भक्त जो ये संसारी विरक्त, तयास मानिती मुक्त साधूजन. असा जो या संसारात विरक्त असा भगवद्भक्त असतो त्याला साधू लोक मुक्त समजतात. त्याचे भक्तीचे कौतुक तया नव प्रसादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय. त्याच्या भक्तीमुळे जे कौतुकास्पद काव्य होते त्याला प्रासादिक कवित्व म्हणतात. त्यातून सहजपणे विवेक प्रकट होत असतो. ऐका कवित्व लक्षण केलेच करू निरूपण, जेने निवे अंतकरण श्रोतयांचे. आता कवित्वाच्या लक्षणाचे पुन्हा निरूपण करूया. त्या योगे श्रोत्यांचे अंतःकरण नक्कीच निवेल. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे. कवित्व निर्मळ असावे, सरळ सोपे आणि प्रांजळ अनुभवाने युक्त असावे. कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी. भक्तीच्या बळावर ते कवित्व निर्माण झालेले असावे, ते अर्थगंभीर असावे आणि अहंभावरहित असावे. कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड प्रतापविशी. त्या कवित्वात भगवंताची महान कीर्ती वर्णिलेली असावी. ते रम्य, गोड व भगवंताच्या प्रतापाच्या वर्णनाने भरलेले उत्कृष्ट असे असावे. कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुलभे चरणबंद. कवित्व सोपे, छोटेसे, सुलभ आणि चरणांची नियमबद्ध रचना असलेली असावे. मृदू मंजूळ कोमळ भव्य अद्भुत विशाळ,
गौल्य माधुर्य रसाळ भक्ती रसे. कवित्व भक्ती रसाने भरलेले आणि म्हणून मृदू, मंजूळ, कोमळ तसेच भव्य, अद्भुत, विशाळ, व्यवस्थित रचना असलेले, माधुर्ययुक्त आणि रसाळ असावे. अक्षरबंध, पदबंध, नाना चातुर्य प्रबंध, नाना कौशल्यता छंदबंध, धाटी मुद्रा अनेक. उत्तम कवित्वात पुढील अनेक गोष्टी असाव्यात. अक्षरबंध, पदबंध म्हणजे चित्रकाव्य चतुराईने रचना केलेले नाना प्रबंध, कुशलतेने रचलेले छंदबंध, नाना धाटी, नाना मुद्रा असाव्यात. नाना युक्ती, नाना बुद्धी, नाना कळा, नाना सिद्धी, नाना अन्वये साधी, नाना कवित्व. त्यात नाना युक्ती, नाना बुद्धी, नाना कला, नाना सिद्धी, नाना अन्वय साधणारे अनेक प्रकारचे कवित्व असावे. नाना साहित्य दृष्टांत, नाना तर्क धातमात, नाना संमती सिद्धांत, पूर्व पक्षेसी. त्यात अनेक प्रकारचे साहित्यिक दृष्टांत, नाना तर्क, त्यांची स्थापना आणि त्यांचे खंडन, तसेच पूर्व पक्षासह नाना संमती, नाना सिद्धांताचे निरूपण असावे. नाना गती, नाना व्युत्पत्ती, नाना मती, नाना स्फूर्ती, नाना धारणा, नाना धृती, या नाव कवित्व. नाना मती, नाना व्युत्पत्ती, नाना मती, नाना स्फूर्ती, नाना धारणा, नाना धृती ज्यात असतात त्याला कवित्व म्हणावे. शंका, आशंका, प्रत्युत्तरे, नाना काव्ये शास्त्राधारे, तुटे संशये निर्धारे, निर्धारिता. त्यात शंका, आशंका, प्रत्युत्तरे, शास्त्रधार देण्यासाठी दुसरी नाना काव्ये असावीत. त्यामुळे अध्यात्माविषयी निर्धार होऊन त्या योगे सर्व संशय नष्ट होतात. नाना प्रसंग, नाना विचार, नाना योग, नाना विवर, नाना तत्व चर्चासार, या नाव कवित्व. ज्यात नाना प्रसंग, नाना विचार, नाना योग, नाना विषयांचे विवरण, नाना तत्वांच्या चर्चा आणि त्यांचे सार वर्णिले असते त्याला कवित्व म्हणतात. नाना साधने पुरश्चरणे, नाना तपे तीर्थाटने, नाना संदेह फेडणे, या नाव कवित्व. ज्यात नाना साधने, नाना पुरश्चरणे, नाना प्रकारची तपे आणि तीर्थाटने यांचे वर्णन असून नाना प्रकारचे संदेह फेडले जातात त्याला कवित्व म्हणतात. जेने अनुताप उपजे, जेने लौकिक लाजे, जेने ज्ञान उमजे, या नाव कवित्व. वरील प्रकारच्या कवित्वामुळे काय लाभ होतो ते तेथून पुढे सांगितले आहे. ज्याने पश्चाताप उत्पन्न होतो, लौकिक सुखाच्या आसक्तीची लाज वाटते आणि ज्ञान होतो त्यास कवित्व म्हणावे. जेने ज्ञान हे प्रबळे, जेने वृत्ती हे मावळे, जेने भक्ती भाग कळे, या नाव कवित्व. ज्याच्या योगे ज्ञान सुदृढ होते, वृत्ती मावळते आणि भक्ती मार्गाचे ज्ञान होते त्यास कवित्व म्हणावे. जेने सद्बुद्धी तुटे, जेने भवसिंधू आटे, जेने भगवंत प्रगटे, या नाव कवित्व. ज्याच्या योगे देहबुद्धी नष्ट होते, भवसागर आटून जातो आणि भगवंत प्रकट होतो त्यास कवित्व म्हणावे. जेने सद्बुद्धी लागे, जेने पाषांड भंगे, जेने विवेक जागे, या नाव कवित्व. ज्याच्या योगे सद्बुद्धी उत्पन्न होते, पाखंड नाहीसे होते आणि विवेक जागृत होतो त्यास कवित्व म्हणतात. जेने सद्वस्तू भासे, जेने भास हा निरसे, जेने भिन्नत्व नासे, या नाव कवित्व. ज्याच्या योगे सद्वस्तूचा साक्षात अनुभव येतो, मायेचा आभास मावळतो आणि द्वैताचा नाश होतो त्यास कवित्व म्हणावे. जेने होय समाधान, जेने तुटे संसार बंधन, जया मानिती सज्जन, तया नाव कवित्व.
ज्याच्या योगे संसार बंधन तुटून शाश्वत समाधान प्राप्त होते, ज्याला सज्जन मानतात ते कवित्व होय. ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण. परंतु काही एक निरूपण बुजावया केले. कवित्व लक्षण खरे म्हणजे असाधारण आहे, पण ते कळावे यासाठी त्याचे थोडेफार निरूपण येथे केले आहे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे कवित्व कला निरूपण समास तीसरा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे कवित्व कला निरूपण नाम समास तीसरा समाप्त.